महाराष्ट्रासाठी हा अत्यंत काळा दिवस असा म्हणायला पाहिजे. अत्यंत अनाकलनीय, अनपेक्षित आणि धक्कादायक मृत्यू असा माननीय अजित पवारजी यांचा झालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि एक असं दमदार व्यक्तिमत्व, दिलखुलास, तितकेच वेळेच्या बाबतीत काटेकोर आणि म्हणजे तसं पाहिलं तर म्हणजे आपण त्यांचा तडकीफड स्वभाव पाहिला, पण ते तितकंच कुठली गोष्ट मनात न ठेवणारे अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व. खरं तर महाराष्ट्रासाठी खूप मोठी हानी झालेली आहे. पवार कुटुंबियांवर तर खूप मोठी ही शोककळा पसरली आहे. बारामतीची लोक तर घाय मोकलून हंबरडा फोडत आहेत. खरोखरच हे बघवत नाहीये. आणि अनेक आमदारांशी खूप त्यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत अनेकांशी. कारण ते व्यक्तिमत्वच असं काही वेगळं अजित पवारांचं होतं. आणि खरं तर अशा प्रकारे एकदम अचानक त्यांची एक्झिट व्हावी या सगळ्या पार्श्वभूमीवर हे मनाला न पटण्यासारखं आहे. माझ्या पक्षातर्फे, माझ्यातर्फे, शिवसेनेतर्फे मी त्यांना आदरांजली अर्पण करते. आठवणी म्हणजे आता सभागृहात आम्ही काही विचारलेल्या बजेटच्या ह्याच्यातनं प्रश्न असतील तर ते उत्तर द्यायचे. प्रत्येकाचं नाव घेऊन ते उत्तर देत असेल. आणि त्यांचा एक दुसरा मोठा गुण म्हणजे की ते प्रत्येक आमदाराला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी फोन करायचे. आणि ते पण ते अगोदर 4-5 दिवस अगोदरच त्यांच्या पीएचे फोन यायचा की दादा तुम्हाला फोन करणार आहेत, तर हा नंबर तुमचाच आहे ना, तुमच्याजवळच हा फोन असतो ना. आणि ते बरोबर त्याच्या त्या तारखेला त्यांचा फोन सगळ्यात पहिले यायचा. म्हणजे प्रत्येक आमदाराला ते विश करत होते, वाढदिवसाची शुभेच्छा देत होते. त्यामुळे कधी कधी तर आम्हाला वाटायचं की खरंच दादा बोलतायत का फोनवर. तर परंतु ते हे सत्य आहे. या परिस्थिती म्हणजे खरं तर या परिस्थितीशी महाराष्ट्राला आता जुळवून घ्यावं लागणार आहे की आता अजितदादा आपल्यात नाहीये हे समजायला आणि उमगायला खूप वेळ लागेल.